निलेश राणे हे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत, सिंधुदुर्गचे आमचे नेते आहेत आणि त्यांनी जर अशा पद्धतीचा आक्षेप घेतला असेल तर त्याची नक्की खातरजमा करावी लागेल, त्याची चौकशी करावी लागेल आणि वस्तुस्थिती असेल तर संबंधित यंत्रणेने निर्णय घेतला पाहिजे। त्याच्यामध्ये नाही खुबांडा शब्द नाही, त्याच्यामध्ये मी बघितलं मान रचलं 4 दिवस येऊन बसले, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सन्माननीय नारायण राणे साहेब हे भाजपाचे नेते आहेत, ते केंद्रीय मंत्री होते, ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला असा आदेश दिला होता की कुठच्याही परिस्थितीमध्ये राणे साहेबांशी चर्चा करूनच सिंधुदुर्गामध्ये जी काही पक्षाची मुवमेंट असेल ती करा, राणे साहेबांचं मन दुखावेल असं काही करू नका, अशा पद्धतीची भूमिकाही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती। मी स्वतः राणे साहेबांना भेटलो, राणे साहेबांशी अनेक वेळा मी फोनवरनं चर्चा केली आणि राणे साहेबांनी सांगितले की आपल्याला महायुतीच करायची आहे, त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सगळे थांबलेलो होतो। ज्यावेळी फॉर्म भरायला भाजपाची सुरुवात झाली त्यावेळी देखील राणे साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी मुंबईमधनं सिंधुदुर्गामध्ये येतो आणि माझी भूमिका स्पष्ट करतो। नंतर मी असेल, निलेश राणे असतील, दीपकभाई केसरकर असतील, हे आम्ही राणे साहेबांना भेटल्यानंतर राणे साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीनं एखादा पक्ष जर पुढे वाटचाल करत असेल तर शेवटी शिवसेना पक्षाचं देखील सिंधुदुर्गामध्ये अस्तित्व आहे, निलेशजी त्याचं नेतृत्व करतायत, तुम्ही पुढे चला। शेवटी राणे साहेबांनी सांगितल्यानंतरच आम्ही सिंधुदुर्गामध्ये पुढे गेलेलो आहोत। सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण इथं आम्ही स्वबळावर शिवसेना लढते आणि शहर विकास आघाडी याचा असा प्रचंड पद्धतीनं गैरसमज केला जातो की आम्ही UBT बरोबर गेलोय, हे धादांत खोटं आहे। सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजप आहे, त्याच्यामध्ये UBT आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि त्याच्यानंतर जो शहर विकास आघाडी म्हणून संच तयार झाला त्याच्या प्रचाराला निलेश राणे गेले होते। त्याच्यामुळं कुठेही आपण गैरसमज असा करू नये की UBT आणि शिवसेना एकत्र आलेली आहे। UBT बरोबर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही, पण एखाद्या शहराच्या विकासासाठी ज्यावेळी 5-7 पक्ष स्वतःच्या पदाचे राजीनामे देऊन कार्यकर्ते एकत्र येतात तर तिथं काहीतरी घडतंय त्याची नोंद देखील आपण घेतली पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी खुलासा पण केला, वैभव नाईकांनी जी मागणी केलेली होती ती 8 दिवसापूर्वी केलेली मागणी होती, त्याच्यानंतर कालच त्यांनी या संपूर्ण बातमीचा खुलासा केलेला आहे, त्याचं मत त्याच्यावर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आज जिथं आपण पत्रकार परिषद करतोय, जिथं मी प्रचाराला आलेलो आहे तिथं भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे। कर्जतमध्ये भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे, पेणमध्ये भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे आणि कुठे कुठे झाली, रोह्यामध्ये भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे आणि कुठे नगरपालिका मुरुडमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे। जिथं वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी आहेत तिथं राष्ट्रवादी आमच्याबरोबर आली नाही, हे निश्चित सत्य आहे, परंतु जी युती झालेली आहे किंवा जिथं स्वतंत्र आम्ही उभे आहोत तिथं आम्ही जिंकणार आहोत हे देखील सत्य आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संघर्षातनं निर्माण झालेलं नेतृत्व आहे, तसं आम्ही देखील संघर्ष करणार आहोत। जिथं जिथं आम्ही ज्यांना कमिटमेंट केलेली आहे तिथं तिथं आम्ही त्यांच्या सोबत आहोत, जिथं आमच्यावर कोणी नाही तिथं आम्ही जनतेशी कमिटेड आहोत, आम्ही 100% जिंकणार आहोत। सिनारमस प्रकल्पाच्या बाबतीमध्ये 46 लाख रुपयाची जमिनीचं व्हॅल्युएशन झालं होतं, ते माननीय महेंद्र दळवी साहेबांनी पुढाकार घेऊन आता ते 96 लाखाचं ॲक्विजिशन झालेलं आहे, रेट ठरलेला आहे। अनेक शेतकरी याच्यामधनं चांगल्या पद्धतीनं आर्थिक त्यांचं सक्षमता होईल। काही लोक विरोधात आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, परंतु फेज 1 मध्ये टाटाने जी ॲक्वायर केलेली जमीन आहे त्या संदर्भात आचारसंहिता झाल्यानंतर ही बैठक घेणार आहे। महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांचे काही हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही। महाडमध्ये आपण असं म्हणतो की स्वराज शेठ आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही। महेंद्र थोरवेंचे आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही। मग माझ्याबरोबर कोणाचे हेवेदावे आहेत? माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत, किती कुवतीचे आहेत ते जनता ठरवणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही आकांतांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो। पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं
फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे मला त्याचं काही दुःख नाही, उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.